नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, बार्शी तालुका पोलीस स्टेशन. बार्शी तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 249/2026, भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 316(5), त्याचबरोबर एसी ऍक्ट म्हणजेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम 3 व 7 प्रमाणे बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की आम्हाला काही गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की फफाळवाडी तालुका बार्शीच्या शिवारात रेल्वे स्टेशनच्या समोर जो आरणगावकडे जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी मांगडे यांच्या शेतामध्ये जो सरकार मान्य जो रेशनचा तांदूळ आणि गहू आहे तर त्याचा स्टॉक केलेला आहे आणि तो स्टॉक काही 4 व्हीलर गाड्यांमध्ये म्हणजे ट्रक आणि पिकअप मध्ये भरून तो दुसऱ्या ठिकाणी विकण्याकरिता पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे तात्काळ या अनुषंगाने आम्ही आणि महसूल प्रशासन त्याचबरोबर पुरवठा निरीक्षक कुंटलवाड आणि त्यांचे सहकारी साहेब अशा आम्ही या ठिकाणी 2 पंचांसमक्ष रेड केली. त्या ठिकाणी रेड करून तब्बल 31,15,981 रुपयाचा मुद्देमाल वाहनांसह या गुन्ह्याच्या अनुषंगाने जप्त करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 19,300 किलो गहू तांदूळ त्याचबरोबर उडीद डाळ जी सरकार मान्य म्हणजे थोडक्यामध्ये शासनातर्फे सर्वसामान्य नागरिकांकरिता जो अन्नधान्य शासनाकडून पुरवला जातो तर तो माल त्या ठिकाणी स्टॉक करून ठेवलेला होता. या अनुषंगाने जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यातील आरोपींची नावे धनाजी अर्जुन मांगडे, गजेंद्र अर्जुन मांगडे, चांगदेव पिराजी दळवी आणि गणेश श्री हरी कदम अशी असून या सर्व आरोपींना या गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अटक करण्यात आलेली होती आणि आज रोजी माननीय न्यायालयात या सर्व आरोपींना पोलीस कस्टडी रिमांड करिता हजर केले असता माननीय न्यायालयाने या सर्व आरोपींची दिनांक 13 तारखेपर्यंत म्हणजेच 6 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे आणि या अनुषंगाने हा तपास जो आहे तो मी स्वतः करत आहे. त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये आणखीन काही आरोपी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे कुणीही अशा पद्धतीने असा जो शासन मान्य येणारा जो काही अन्नधान्याचा साठा आहे तो करणं गुन्हा आहे तर कुणीही कृपया अशा पद्धतीने गैरप्रकार करू नये. धन्यवाद.